हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपला सिंक्रोनस मशीनवरचा दुसरा एमसीक्यू सेशन आहे। प्रिव्हियस सेशन मध्ये आपण इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन केलं होतं। अगेन याही सेशन मध्ये जे काही एमसीक्यू असतील ते एमसीक्यू या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात। खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला याच्यातून शिकायला मिळतील। ओके, याच्यामधील फर्स्ट एमसीक्यू आहे, अ स्लीप टेस्ट इज कंडक्टेड ऑन अ सिंक्रोनस जनरेटर टू डिटरमाइन। आता जी काही स्लीप टेस्ट आहे ती स्लीप टेस्ट आपण सिंक्रोनस जनरेटर वरती करतो। याचा पर्पज सिंक्रोनस मशीनची स्लीप फाइंड आउट करणे हा आहे का? तर बिलकुल नाही। स्लीप टेस्ट म्हणजे काय आहे? तर स्लीप टेस्ट एक सिंक्रोनस मशीन मध्ये असं आहे की जनरली जे काही सिंक्रोनस जनरेटर आहे ते सिंक्रोनस जनरेटरला अशा पद्धतीने रोटेट करायचं की त्याच्यामध्ये जो काही रोटर आहे तो रोटर आणि स्टेटरच्या स्टेटर मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडमध्ये काहीतरी व्हेरिएशन आलं पाहिजे, जेणेकरून जो काही रिॲक्टन्स आहे त्या रिॲक्टन्सला आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल। मग रिॲक्टन्स कुणाच्या केसमध्ये असेल तर दोन पद्धतीचे रिॲक्टन्स असतील। कुणाच्या केसमध्ये? सलाइन पोल मशीनच्या केसमध्ये। कोणते कोणते असतील? तर एक असेल डायरेक्ट ऍक्सिस रिॲक्टन्स, त्याला आपण XD असं म्हणूया, आणि सेकंड असेल क्वाड्रेचर ऍक्सिस रिॲक्टन्स। मग स्लीप टेस्टच्या माध्यमातून आपण मशीनला काय करतो, थोडंसं सिंक्रोनस स्पीड पेक्षा कमी स्पीड रोटेट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी XD आणि XQ चे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येईल। म्हणजे डायरेक्ट ऍक्सिस रिॲक्टन्स अँड क्वाड्रेचर ऍक्सिस रिॲक्टन्स अशा पद्धतीचे रिॲक्टन्स आपल्याकडे काय येतात? कारण जे काही सलाइन पोल मशीन आहे ते सलाइन पोल मशीन मध्ये जो काही एअर गॅप असेल तो एअर गॅप कसा असतो बघा, नॉन युनिफॉर्म एअर गॅप असतो। कसा? नॉन युनिफॉर्म। मग हा नॉन युनिफॉर्म एअर गॅप म्हणजेच काय आहे? तर जो काही डायरेक्ट ऍक्सिस रिॲक्टन्स आहे म्हणजे जो काही XD आहे त्या XD च्या अलॉंग या ठिकाणी जो काही एअर गॅप असेल तो एअर गॅप कसा असेल बघा, मिनिमम असेल, आणि अलॉंग द क्वाड्रेचर ऍक्सिस एअर गॅप कसा असेल बघा, मॅक्झिमम असेल। जिथं एअर गॅप या ठिकाणी मॅक्झिमम असेल त्या ठिकाणचा जो काही रिलक्टन्स असेल तो रिलक्टन्स कसा असेल बघा, मॅक्झिमम असेल। जिथं एअर गॅप या ठिकाणी कमी असेल म्हणजे ऍक्च्युअली एअर गॅपची लेंथ जिथं कमी असेल त्या ठिकाणी रिलक्टन्स काय असेल बघा, कमी असेल। रिलक्टन्स जिथं कमी असेल म्हणजे फ्लक्सला अपोजिशन काय असेल, कमी असेल। फ्लक्सला अपोजिशन कमी असेल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी इझिली सेटअप होईल, आणि अशा केसमध्ये जो काही मॅग्नेटायझिंग करंट या ठिकाणी लागणार आहे तो मॅग्नेटायझिंग करंट काय असेल बघा, या केसमध्ये कमी असेल। म्हणजे जो काही करंट रिक्वायर्ड आहे तो करंट रिक्वायर्ड अलॉंग द डायरेक्ट ऍक्सिस काय असेल, कमी असेल, आणि मॅक्झिमम करंट कुठं लागेल तर अलॉंग द क्वाड्रेचर ऍक्सिस। का? कारण या केसमध्ये रिलक्टन्स ज्यादा आहे, म्हणजे फ्लक्सला सेटअप होण्यासाठी जे काही अपोजिशन आहे ते अपोजिशन कसं आहे बघा, हाय आहे। जर अपोजिशन या ठिकाणी हाय असेल तर जो काही फ्लक्सला सेटअप करण्यासाठी जो काही करंट लागणार आहे तो करंट सुद्धा या ठिकाणी काय असेल बघा, हाय असेल। म्हणून अलॉंग द क्यू ऍक्सिस जो काही करंट असेल तो करंट काय असतो बघा, मॅक्झिमम असतो। अलॉंग द क्वाड्रेचर ऍक्सिस जो काही करंट असेल तो करंट या ठिकाणी काय असतो बघा, मिनिमम असतो, जो की फ्लक्सला सेटअप करण्यासाठी आपल्याला लागतो। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यावरती पाहूया। द रिझल्ट ऑफ स्लीप टेस्ट। अच्छा, स्लीप टेस्टचा आपण या ठिकाणी रिझल्ट घेतोय। डिटरमाइनिंग द, काय डिटरमाइन करतोय, XD आणि XQ रिॲक्टन्स ऑफ द स्टार कनेक्टेड सलाइन पोल अल्टरनेटर। आता सलाइन पोलच्या केसमध्ये दोन पद्धतीचे रिॲक्टन्स असतील, सिलेंड्रिकल रोटरच्या केसमध्ये नसतील। ओके, त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिले तर Vmax असेल, Vmin असेल, Imax असेल आणि Imin असेल। हेन्स द टू रिॲक्टन्स म्हणजे XD आणि आपल्याला XQ च्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे। मग XD ची व्हॅल्यू आपण आपल्याला माहिती असते, XD च्या अलॉंग मध्ये जो काही करंट लागणार आहे तो करंट कसा असतो बघा, मिनिमम करंट लागतो। म्हणजेच Vmax डिवाइडेड बाय I मिनिमम केला। का? कारण आपण आताच्याच क्वेश्चन मध्ये डिस्कशन केलं की जो काही XD आहे ते XD च्या ठिकाणी जो काही एअर गॅप आहे तो एअर गॅप कसा आहे, मिनिमम आहे। जर एअर गॅप कमी असेल तर रिलक्टन्स कसा असेल, कमी असेल। रिलक्टन्स कमी आहे म्हणजे अपोजिशन कसा आहे, फ्लक्स होती कमी आहे। अपोजिशन कमी असेल तर जो फ्लक्स जो काही करंट लागणार आहे तो करंट सुद्धा कसा असेल बघा, मिनिमम असेल। मग यानुसार जो काही करंट असेल अलॉंग द XD काय असेल, मिनिमम असेल। त्याच पद्धतीने जो काही XQ आहे त्या XQ च्या केसमध्ये जो काही करंट लागणार तो करंट कसा आहे, मॅक्झिमम आहे। करंट मॅक्झिमम असेल तर व्होल्टेज कसा असेल, मिनिमम असेल। मग Vmax डिवाइडेड बाय I मिनिमम, याच्यामध्ये Vmax दिलेला आहे का, दिलेला आहे किती, 108 व्होल्ट, डिवाइडेड बाय I मिनिमम दिलेला आहे का, दिलेला आहे किती, 10 एम्पियर, विच इज इक्वल टू 10.8 ओहम। हा काय आला बघा या ठिकाणचा XD आला। आता XQ काय असेल बघा, XQ इज इक्वल टू V मिनिमम किती आहे, 96 व्होल्ट, डिवाइडेड बाय I मॅक्सिमम किती आहे, 12 एम्पियर, म्हणजे विच इज इक्वल टू काय येईल बघा, 8 ओहम येईल। म्हणजे XD किती आहे, 10.8। XD कुठे आहे, इथं आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल बघा,
करेक्ट आन्सर असेल. ओके, अगेन याच्याबद्दल महत्वाची माहिती आहे, जो काही XD आहे तो XD हा ऑलवेज काय असेल बघा, ग्रेटर दॅन XQ असेल. म्हणजे डायरेक्ट ऍक्सिस सिंक्रोनस रिॲक्टन्स काय असेल बघा, ग्रेटर असेल. जनरली जो काय XD आहे तो XD इज इक्वल टू 1.5 पासून 2 टाइम्स ऑफ काय असेल बघा, XQ असेल. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. अगेन याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर अलॉंग द XD जो काही करंट लागणार आहे तो करंट कसा आहे बघा, मिनिमम आहे. म्हणून याचा जो काही आपल्याकडे XD आलेला तो XD कसा आहे, मॅक्झिमम आलेला आहे. अलॉंग द XQ करंट कसा आहे बघा, मॅक्झिमम आहे. मग स्लिप टेस्टच्या दरम्यान आपल्याला मॅक्झिमम कुठं करंट भेटतो तर अलॉंग द क्वाड्रेचर ऍक्सिस, असा एक क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला भेटतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया. In a relation to the synchronous machine, which of the following statement is false? आता खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे, अशा पद्धतीचा आपल्या समोर क्वेश्चन आहे. In a saline pole machine, direct axis synchronous reactance is the greater than the quadrature axis synchronous reactance. आपण आताच पाहिलं, स्टेटमेंट करेक्ट आहे. Damper bars helps the synchronous motor to self start, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं, हेही बरोबर आहे. Short circuit ratio is the ratio of the field current required to produce the rated voltage on open circuit to the rated armature current. अच्छा, याच्यामध्ये थोडीशी गफलत आहे. अगेन लास्ट आहे, the V curve of the synchronous motor represent variation of the armature current with the field excitation at the given power output. अच्छा, हाही या ठिकाणी स्टेटमेंट करेक्ट आहे. मग याच्यामध्ये गलत स्टेटमेंट कोणतं आहे तर याच्यामध्ये गलत स्टेटमेंट आहे स्टेटमेंट नंबर 3, म्हणजे हे या ठिकाणचं काय असेल बघा, फॉल्स स्टेटमेंट असेल. शॉर्ट सर्किट रेशो इज द रेशो ऑफ द फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द रेटेड व्होल्टेज ऑन ओपन सर्किट टू द फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द रेटेड शॉर्ट सर्किट करंट. अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट असायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी फक्त रेटेड आर्मेचर करंट असं विचारलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी कसं आहे, फॉल्स आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अगेन याच्या ठिकाणी महत्वाचं मला सांगायचं होतं, जो काही शॉर्ट सर्किट रेशो असेल तो शॉर्ट सर्किट रेशो डिफरंट मशीनसाठी काय काय असेल. मग तो डिफरंट मशीन कोणत्या असतील बघा. फॉर एक्झाम्पल, जो काही सिंक्रोनस कंडेन्सर असेल त्या सिंक्रोनस कंडेन्सरसाठी शॉर्ट सर्किट रेशो, सिंक्रोनस कंडेन्सरसाठी शॉर्ट सर्किट रेशोची रेंज बघा 0.4 असेल. त्यानंतर सिलेंड्रिकल रोटारसाठी जो काही शॉर्ट सर्किट रेशो तो 0.4 पासून 0.9 पर्यंत. अगेन सलाइन पोल रोटार जे काय आहेत, सलाइन पोल मशीनसाठी जो काही रेशो आहे तो रेशो किती बघा 0.9 पासून 1.5 पर्यंत. अच्छा, जो काही शॉर्ट सर्किट रेशो असेल तो शॉर्ट सर्किट रेशो कोणाचा जास्त आहे तर सलाइन पोल रोटरचा जास्त आहे. ज्याचा शॉर्ट सर्किट रेशो जास्त असतो ती मशीन कशी असते बघा, जास्त स्टेबल असते. अगेन शॉर्ट सर्किट रेशो ज्याचा जास्त असेल ती मशीनची स्टॅबिलिटी जास्त असेल, त्याचं एक्साइटेशन सुद्धा जास्त असेल, पॉवर आउटपुट त्याची काय असेल बघा, जास्त असेल. ओके, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. अगेन मॉडर्न आता जे काही अल्टरनेटर आहे तर त्या अल्टरनेटरचा जे काही शॉर्ट सर्किटची जी काही रेंज असते ती रेंज किती आहे बघा, तर मॉडर्न अल्टरनेटरच्या केसमध्ये शॉर्ट सर्किट रेशो हा 0.5 आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, if the excitation of the three-phase alternator operating on infinite bus bar is changed, which one of the following shall alter? अच्छा, या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, जो काही अल्टरनेटर आहे तो अल्टरनेटर कुठं ऑपरेट करतोय, इनफायनाइट बस बारला ऑपरेट करतोय. मग इनफायनाइट बस बार म्हणजे काय आहे, एक असं बस बार आहे की ज्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे आणि अगेन व्होल्टेज काय बघा कॉन्स्टंट आहे. म्हणजे व्होल्टेज जर कॉन्स्टंट असेल मग त्यातून कितीही लोड लावा त्याच्यातून कितीही लोड घ्या तर फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजचं काय असेल, दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतील. जर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल तर आणि व्होल्टेज कॉन्स्टंट असेल त्याला म्हणायचं इन्फायनाइट बस बार. मग जर आपल्याकडे एक्साइटेशन त्याचं चेंज केलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय चेंज होईल, आपल्याकडे दोन गोष्टी असतात. एक तर या ठिकाणी एक्साइटेशन असतं आणि दुसरं असतं स्टीम इनपुट. दुसरं काय असतं, स्टीम इनपुट, त्यालाच आपण म्हणतो मेकॅनिकल इनपुट असं म्हणतो. जर आपण या ठिकाणी एक्साइटेशन चेंज करत असेल तर फक्त आणि फक्त रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये चेंज होतो. कशामध्ये, रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये. जर आपण स्टीम इनपुट चेंज करत असेल तर त्याच्या ऍक्टिव्ह पॉवर मध्ये फक्त चेंज होतो. जी काही याची ऍक्टिव्ह पॉवर आहे कोणाची तर आपण एक्साइटेशन चेंज केल्यानंतर जे काय ऍक्टिव्ह पॉवर आहे ती ऍक्टिव्ह पॉवर काय राहते, कॉन्स्टंट राहते. आपण जर स्टीम इनपुट चेंज केलं तर या ठिकाणची रिॲक्टिव्ह पॉवर काय राहते बघा,
कॉन्स्टंट राहते. बाकी पॅरामीटर चेंज होणार आहेत का? कोणते कोणते? पॉवर फॅक्टर असेल, त्यानंतर करंट असेल, त्यानंतर ह्या गोष्टी चेंज होणार आहेत त्या. पण ऍक्च्युली एक्साइटेशन चेंज केल्यानंतर मेन पॅरामीटर काय चेंज होतो? तर मेन पॅरामीटर हा रिॲक्टिव्ह पॉवर चेंज होतो. आणि मेकॅनिकल इनपुट और स्टीम इनपुट चेंज केल्यानंतर फक्त आणि फक्त ऍक्टिव्ह पॉवर या ठिकाणी चेंज होते. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय असेल? फ्रिक्वेन्सी नाही, ऍक्टिव्ह पॉवर नाही, टर्मिनल व्होल्टेज नाही, तर रिॲक्टिव्ह पॉवर या ठिकाणी चेंज होईल. ऍक्टिव्ह पॉवर मशीनची चेंज कधी होईल? जर आपण स्टीम इनपुट चेंज केलं तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. अ 3-phase 12,000 kilowatt 6 kV 50 Hz 180 RPM synchronous motor has per phase synchronous reactance of 2.4 ohms. If the generated back EMF is 6.8 kV, then the calculate the maximum power developed. अच्छा, या ठिकाणी जे काही मोटर आहे त्या मोटरमध्ये मॅक्झिमम डेव्हलप झालेली पॉवर या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. आता पॉवर विचारलेली आहे, फक्त सिंक्रोनस मोटर दिलेले आहे. मग ते सलाइन पोल आहे की सिलेंड्रिकल पोल आहे आपल्याला दिलेलं नाहीये. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याकडे? फक्त आणि फक्त सिंक्रोनस रिॲक्टन्स दिलेला आहे. म्हणजे सिंक्रोनस रिॲक्टन्स हा एक सिंगलच रिॲक्टन्स दिलेला आहे. आता सिंगल रिॲक्टन्स कोणाचा पॉसिबल आहे? तर हा फक्त पॉसिबल आहे बघा सिलेंड्रिकल रोटार मशीनचा. सलाइन पोल रोटरच्या मशीनमध्ये असा रिॲक्टन्स पॉसिबल आहे का? तर नाही. सलाइन पोल मशीनच्या केसमध्ये आपल्याला दोन पद्धतीचे रिॲक्टन्स भेटतील. एक असेल XD आणि एक असेल XQ. फक्त याच्यामध्ये आपल्याला सिंक्रोनस रिॲक्टन्स बद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये यांनी आपल्याला मॅक्झिमम पॉवर कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. कोणाची? तर सिलेंड्रिकल रोटार मशीनची. मग आपल्याकडे फॉर्म्युला असतो P is equal to EV divided by XS sin of del. हा फॉर्म्युला असतो. अगेन आपल्याला मॅक्झिमम पॉवर विचारलेली आहे. मग मॅक्झिमम पॉवर कधी होईल? is equal to EV divided by XS होईल. कधी? when sin del is equal to 1, that is del is equal to 90 डिग्री ज्यावेळेस होईल त्यावेळेस. मग जर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या, E ची व्हॅल्यू किती आहे? बॅक EMF 6.8 kV इंटू व्होल्टेजची व्हॅल्यू किती आहे? तर 6 kV आहे. डिवायडेड बाय एक्सेस किती आहे? एक्सेस आहे आपल्याकडे 2.4. जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर जे काही आपल्याकडे आन्सर आहे ते आन्सर या ठिकाणी किती येतं चेक करा. विच इज इक्वल टू 17 मेगावॅट. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये याचं काय असेल बघा? करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फुल लोड स्लिप ऑफ सिंक्रोनस मोटर इज. अच्छा, सिंक्रोनस मोटर मध्ये स्लिप ही कन्सेप्ट असते का? नसते. का नसते? कारण सिंक्रोनस मोटर ही फक्त आणि फक्त एकाच स्पीडला रोटेट करते, जे की सिंक्रोनस असतं. म्हणून या मोटरला आपण सिंक्रोनस मोटर असं म्हणत असतो. मग फुल लोड स्लिप असू द्या किंवा नो लोड स्लिप असू द्या, फुल लोड स्लिप असू द्या किंवा नो लोड स्लिप असू द्या, विच इज ऑलवेज इक्वल टू काय असते बघा? NS मायनस NR डिवायडेड बाय NS असते. आता या मशीनच्या केसमध्ये NR इज ऑलवेज इक्वल टू NS असेल, सिंक्रोनस स्पीडच्या बरोबर असेल. जर या दोन्ही क्वांटिटी सेम असतील तर या ठिकाणी स्लिप काय असेल बघा? 0 असेल. म्हणजे सिंक्रोनस मशीनच्या केसमध्ये फुल लोड स्लिप काय असते बघा? ऑलवेज इक्वल टू 0 असते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द आउटपुट ऑफ द प्राइम मूवर ड्रायव्हिंग अँड अल्टरनेटर इज कॉन्स्टंट. अच्छा, या ठिकाणी काय केलेलं आहे बघा? आउटपुट ऑफ द प्राइम मूवर कॉन्स्टंट ठेवलेला आहे. द पॉवर फॅक्टर ऑफ अन अल्टरनेटर कॅन बी चेंज्ड बाय. पॉवर फॅक्टर कशाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेंज करू शकतो बघा? आउटपुट या ठिकाणी काय केलेलं आहे? त्याचं प्राइम मूवरचं कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. म्हणजे जी काही आपल्याकडे ऍक्टिव्ह पॉवर आहे ती ऍक्टिव्ह पॉवर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा? कॉन्स्टंट ठेवलेली आहे असं या ठिकाणी म्हणत आहे. का? कारण या ठिकाणी ऍक्टिव्ह पॉवर चेंज कधी होऊ शकते? ज्या वेळेस आपण प्राइम मूवरचं इनपुट या ठिकाणी चेंज करूया किंवा प्राइम मूवरचं आउटपुट आपण ज्यावेळेस चेंज करूया त्यावेळेस या ठिकाणी काय होईल? ऍक्टिव्ह पॉवर चेंज होईल. कारण मेकॅनिकल इनपुट जोपर्यंत चेंज होत नाहीये तोपर्यंत ऍक्टिव्ह पॉवर चेंज होत नाहीये. मग पॉवर फॅक्टर चेंज करण्याची दुसरी मेथड कोणती आहे? तर दुसरी मेथड आहे आपण रिॲक्टिव्ह पॉवरच्या साह्यानं त्याचा पॉवर फॅक्टर या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. मग जर रिॲक्टिव्ह पॉवरला चेंज करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल बघा? एक्साइटेशनला चेंज करावं लागेल. मग एक्साइटेशनला चेंज करतोय म्हणजेच या ठिकाणी काय करतोय आपण? फील्ड एक्साइटेशनला चेंज करतोय. मग कशाच्या माध्यमातून आपण चेंज करू शकतो? तर फील्ड एक्साइटेशनच्या माध्यमातून आपण चेंज करू शकतो. अगेन हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच एक्झामला या ठिकाणी रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा?
A change in excitation of an alternator running in parallel with the another alternator. अच्छा, अगेन हा क्वेश्चन या ठिकाणी महत्वाचा आहे. अल्टरनेटरच्या पॅरलल ऑपरेशन वरती आहे. म्हणजे या ठिकाणी मशीन 1 दिलेली आहे, मशीन 1 आणि या ठिकाणी मशीन 2 दिलेली आहे. या ठिकाणी काय करतोय बघा, एक्साइटेशन मध्ये चेंज करतोय. कोणामध्ये? तर एक्साइटेशन मध्ये आपण चेंज करतोय. आता एक्साइटेशन मध्ये चेंज करतोय म्हणजेच फक्त काय व्हायला पाहिजे बघा, रिएक्टिव्ह पॉवर चेंज व्हायला पाहिजे, बाकी ऍक्टिव्ह पॉवर काय व्हायला पाहिजे, सेम व्हायला पाहिजे. चेंज इन एक्साइटेशन ऑफ द रनिंग इन पॅरलल विथ अनदर अल्टरनेटर अफेक्ट्स द किलोवॅट आउटपुट होईल का? नाही. अफेक्ट्स इट्स केव्ही आउटपुट अँड पॉवर फॅक्टर बट नॉट इट्स किलोवॅट आउटपुट. अच्छा, हा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे जर एक्साइटेशन आपण एखाद्या मशीनचं इन्क्रीज केलं, सपोज या मशीनचं आपण एक्साइटेशन इन्क्रीज केलं, तर या ठिकाणी ही जी काय मशीन आहे, या मशीनची जी काही केव्ही आहे ती केव्ही इन्क्रीज होईल, या मशीनची केव्ही आउटपुट या ठिकाणी डिक्रीज होईल. जे काही किलोवॅट आहे ते किलोवॅट दोन्ही मशीनचे काय राहतील बघा, इज इक्वल टू कॉन्स्टंट राहतील. जर या ठिकाणी याचं केव्ही वाढत असेल तर जो काही करंट आहे तो करंट या ठिकाणचा मशीनचा वाढेल, याचा काय होईल, डिक्रीज होईल. या मशीनचा जो काही पॉवर फॅक्टर आहे, आता केव्ही या ठिकाणी वाढवतोय, रिएक्टिव्ह पॉवर या ठिकाणी वाढते, म्हणजे पॉवर फॅक्टर काय व्हायला पाहिजे, ऑफकोर्स डिक्रीज व्हायला पाहिजे. या मशीनचा पॉवर फॅक्टर हा इन्क्रीज होईल. या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण एक्साइटेशन चेंज करूया, सिमिलर फॅशनमध्ये ज्यावेळेस आपण स्टीम इनपुट या ठिकाणी चेंज करूया, त्या स्टीम इनपुटच्या केसमध्ये काय होईल, जिथं जिथं या ठिकाणी रिएक्टिव्ह पॉवर चेंज होते त्या गोष्टी कॉन्स्टंट होतील. म्हणजे ही गोष्ट या ठिकाणी काय राहील, कॉन्स्टंट राहील. ही या ठिकाणी इन्क्रीज होईल, हे या ठिकाणचं डिक्रीज होईल. हा करंट वाढेल, हा करंट डिक्रीज होईल. आता पॉवर फॅक्टर, ऍक्टिव्ह पॉवर वाढते म्हणजे हा इन्क्रीज होईल, या ठिकाणचा पॉवर फॅक्टर हा डिक्रीज होईल. म्हणजे जेव्हा दोन मशीन ह्या एकमेकांबरोबर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला असतात त्यावेळेस इफेक्ट ऑफ चेंज इन एक्साइटेशन कॉजेस ओनली चेंज इन इट्स रिएक्टिव्ह पॉवर लिमिट, नॉट इट्स ऍक्टिव्ह पॉवर लिमिट. आणि रिएक्टिव्ह पॉवर लिमिट या ठिकाणी चेंज झालं म्हणजे पॉवर फॅक्टर चेंज होणं ही ऑफकोर्स गोष्ट आहे. ओके, ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, two alternator A and B are operating in parallel. If the excitation of the A is increased, then the excitation जर आपण A चं वाढवलं तर काय होईल, the reactive power of A is increased and that of B will unchanged. नाही होणार. आपण आताच पाहिलं A ची वाढेल पण B ची काय होईल, डिक्रीज होईल. रिएक्टिव्ह पॉवर ऑफ A डिक्रीज होईल नाही. बोथ रिएक्टिव्ह पॉवर ऑफ A is increased नाही. The reactive power of A is increased while that of B is decreased. Option number 4 is the right answer असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, A synchronous motor is operating at a constant load. मशीन कशी ऑपरेट करते बघा, कॉन्स्टंट लोडला ऑपरेट करते. While its excitation is adjusted to get unity power factor. If the excitation is now increased, the power factor will be. अच्छा, हा क्वेश्चन या ठिकाणी महत्वाचा आहे. सिंक्रोनस मोटर काय करते बघा, कॉन्स्टंट लोडला या ठिकाणी ऑपरेट करते आणि काय सांगितलेलं आहे, एक्साइटेशन इज ऍडजस्टेड टू गेट युनिटी पॉवर फॅक्टर. इफ द एक्साइटेशन इज नाउ इन्क्रीज, द पॉवर फॅक्टर विल बी. म्हणजे या ठिकाणी रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे एक्साइटेशन वर्सेस पॉवर फॅक्टर मधलं. हे रिलेशन आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो बघा, इन्व्हर्टेड व्ही कडे जातो. आपण कुठं, इन्व्हर्टेड व्ही कर्व कडे जातो. मग इन्व्हर्टेड व्ही कर्व आपल्याला काय सांगतो, तर इन्व्हर्टर व्ही कर्व हा ऑलवेज या ठिकाणी ड्रॉ केला जातो. कोणामध्ये, तर पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट म्हणजेच एक्साइटेशन. ह्या करंट मध्ये आपल्याकडे जर ही या ठिकाणी युनिटी पॉवर फॅक्टरची लाईन असेल तर या केसमध्ये आपण अशा पद्धतीचे एक इन्व्हर्टेड व्ही कर्व या ठिकाणी काढतो. या ठिकाणी कुठेतरी युनिटी पॉवर फॅक्टर असेल. ओके, या ठिकाणी गोष्ट कोणाची आहे, सिंक्रोनस मोटारची गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल बघा, अंडर एक्साइटेशन असेल, या ठिकाणी ओव्हर एक्साइटेशन असेल, या ठिकाणी नॉर्मल एक्साइटेशन असेल. आता मशीन जी काय मोटर जे काय ते मोटर कुठं ऑपरेट केलेले आहे, युनिटी पॉवर फॅक्टरला मोटरला या ठिकाणी ऑपरेट केलेलं आहे. फर्दर आपण काय करतोय, एक्साइटेशन इन्क्रीज करतोय म्हणजे आपण कुठं जातोय, तर इकडे जातोय. आता मोटर जी काय आहे ती ओव्हर एक्साइटेड असेल तर या केसमध्ये जो काय पॉवर फॅक्टर असतो तो पॉवर फॅक्टर हा ऑलवेज लिडिंग पॉवर फॅक्टर असतो. जर मोटर ही अंडर एक्साइटेड असेल तर त्या केसमध्ये पॉवर फॅक्टर हा कसा असतो बघा, लॅगिंग पॉवर फॅक्टर असतो. आता आपण इथं आहोत, इथून काय करतोय, फर्दर एक्साइटेशन वाढवतोय म्हणजे पॉवर फॅक्टर काय होईल बघा, लॅगिंग बनेल. जर आपण इथून एक्साइटेशन कमी करायला गेलो म्हणजे या डायरेक्शनला यायला गेलो तर पॉवर फॅक्टर हा काय होईल बघा, लॅगिंग नेचरचा होईल. एक्साइटेशन आपण वाढवतोय म्हणजे पॉवर फॅक्टर हा काय होईल, रिमेन साठी युनिट राहील का, तर नाही. हा काय होईल, लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर होईल.
ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर. आता याच केसमध्ये ही तर सिंक्रोनस मोटर आहे. जर याच केसमध्ये इथं जर आपल्याकडे असती काय असते, जर आपल्याकडे इंडक्शन सिंक्रोनस जनरेटर असतं तर सिंक्रोनस जनरेटरच्या केसमध्ये इथला जो काय पॉवर फॅक्टर असता अंडर एक्साइटेडच्या केस मधला तो असता लीडिंग पॉवर फॅक्टर आणि इथला पॉवर असता तो काय पॉवर फॅक्टर काय असता लॅगिंग पॉवर फॅक्टर. आता सिंक्रोनस जनरेटरला आपण युनिटी पॉवर फॅक्टरला ऑपरेट करायला गेलोय, फर्दर आपण काय करतोय जसं एक्साइटेशन वाढवतोय तर त्या केसमध्ये त्याचा पॉवर फॅक्टर काय झाला असतं बघा लॅगिंग झाला असता. हे आन्सर आलं असतं कोणाच्या केसमध्ये तर अल्टरनेटरच्या केसमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सिंक्रोनस कॅपॅसिटर इज. आता सिंक्रोनस कॅपॅसिटर काय असते आपल्याला माहिती असते, जी काही ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर आहे ऑपरेटेड ऍट नो लोड तिला आपण काय म्हणतो बघा सिंक्रोनस कॅपॅसिटर असतो म्हणतो. म्हणजे अन ओव्हर सिंक्रोनस मोटर ऑपरेटेड विदाउट मेकॅनिकल लोड इज कॉल्ड एज सिंक्रोनस कॅपॅसिटर. याचा उपयोग कुठे करतो तर याचा उपयोग करतो आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. आता सिंक्रोनस इंडक्टर म्हणजे काय आहे, अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर ऑपरेटिंग विदाउट एनी मेकॅनिकल लोड त्याला आपण म्हणतो सिंक्रोनस इंडक्टर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ सलाइन पूल सिंक्रोनस मोटर इज रनिंग ऍट नो लोड. नो लोडला काय करते बघा रन करण्याचं काम करते. इफ इट्स एक्साइटेशन इज रिड्यूस्ड झिरो. जर तिचं एक्साइटेशन जर आपण या ठिकाणी झिरो केलं तर काय होईल, इट विल स्टॉप होईल, इट विल रिमेन रनिंग ऍट सिंक्रोनस स्पीड होईल, इट विल लूज इट सिंक्रोनस होईल, इट इज अनसर्टन होईल. ओके, आता सलाइन पूल मशीन आहे ती जर या ठिकाणी नो लोडला वर्क करत असेल, अच्छा जे काय मशीन आहे त्या मशीनचं स्पीड कसं असतंय, मशीनचं स्पीड हे इंडिपेंडंट ऑफ द लोड असते. ओके, मशीनचं स्पीड जर या ठिकाणी इंडिपेंडंट लोड असेल तर मग नो लोड असू द्या किंवा फुल लोड असू द्या मशीन ही काय करेल ऑलवेज सिंक्रोनस स्पीडला रोटेट करण्याचं काम करेल. पण ज्यावेळेस एकदा का ती सिंक्रोनस स्पीडला रोटेट करायला गेले तर फील्ड एक्साइटेशन काढून घ्या किंवा आहे तसं राहू द्या त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाहीये. कारण त्या केसमध्ये जे काही फील्ड वाइंडिंगचे पोल आहेत आणि जे काही स्टेटरचे पोल आहेत स्टेटरचे 3 फेज वाइंडिंगचे ते काय झाले असतील एकमेकांमध्ये इंटरलॉक झाले असतील. त्या केसमध्ये जे काही मशीन आहे त्या मशीनचं स्पीड काय राहील बघा सिंक्रोनस स्पीडलाच मशीन रोटेट करत राहील. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द सिंक्रोनस जनरेटर अँड सिंक्रोनस मोटर अंडर ओव्हर एक्साइटेड कंडिशन. आता सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस जनरेटर बद्दल यांनी काय दिलेलं आहे बघा रिलेशन आपल्याला विचारलेलं आहे. अगेन आपण या ठिकाणी एक इन्व्हर्टेड व्ही कर्व ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. ओके, इन्व्हर्टेड व्ही कर्व असेल हा कोणामध्ये असेल तर पॉवर फॅक्टर मध्ये आणि फील्ड करंट मध्ये असेल. अगेन हा कर्व अशा पद्धतीचा असेल. ओके, थोडंसं व्यवस्थित ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. हा झाला या ठिकाणचा इन्व्हर्टेड व्ही करून. आपल्याला फक्त या ठिकाणी कन्सेप्ट समजून घ्यायचे होता. या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा युनिटी पॉवर फॅक्टर असेल. जर या ठिकाणी ही मोटर असेल कुठली काय असेल मोटर असेल तर या ठिकाणी ऑलवेज अंडर एक्साइटेड, या ठिकाणी ऑलवेज ओव्हर एक्साइटेड, या ठिकाणी नॉर्मल एक्साइटेड. जर मशीन ही अंडर एक्साइटेड असेल तर ती ऑलवेज काय करेल बघा रिएक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करेल. जर मशीन ही ओव्हर एक्साइटेड असेल तर ती रिएक्टिव्ह पॉवरला काय करेल ऑलवेज डिलिव्हर करण्याचं काम करेल. मग ही मशीन जनरेटर असू द्या किंवा मोटर असू द्या ओव्हर एक्साइटेड मशीन ऑलवेज काय करेल डिलिव्हर करण्याचं काम करेल. मग ती पॉवर फॅक्टर कोणता असेल तर मोटर असेल तर मोटरच्या केसमध्ये हा पॉवर फॅक्टर असेल लीडिंग नेचरचा. जर मोटर असेल तर या अंडरएक्साइटेडच्या केसमध्ये पॉवर फॅक्टर असेल हा लॅगिंग नेचरचा आणि युनिटी पॉवर फॅक्टर असेल कुठं नॉर्मल एक्साइटेडला. या ठिकाणी रिएक्टिव्ह पॉवर किती असेल 0 असेल. हे झालं मोटरच्या केसमध्ये. सिमिलर फॅक्शन मध्ये जर आपण जनरेटरचा विचार केला तर त्या जनरेटरच्या केसमध्ये काय असेल गोष्ट एक्झॅक्टली अपोजिट. अंडर एक्साइटेड सिंक्रोनस जनरेटर रिएक्टिव्ह पॉवरला अब्झॉर्ब करण्याचंच काम करेल. पण या ठिकाणचा जो काही पॉवर फॅक्टर असेल तो पॉवर फॅक्टर काय असेल बघा लीडिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असेल आणि ओव्हर एक्साइटेड नेचर मधला पॉवर फॅक्टर कसा असेल बघा लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल. म्हणजेच जे काही सिंक्रोनस मोटर आहे ते सिंक्रोनस मोटर काय करेल बघा ज्यावेळेस ओव्हर एक्साइटेडला असेल त्यावेळेस रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करेल आणि लीडिंग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करेल. पण ज्यावेळेस सिंक्रोनस जनरेटरची बारी येईल ते सिंक्रोनस जनरेटर ओव्हर एक्साइटेडच्या केसमध्ये रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करेल पण पॉवर फॅक्टर कसा असेल लॅगिंग नेचरचा पॉवर फॅक्टर असेल. मग या ठिकाणी ओव्हर एक्साइटेड कंडिशन मध्ये काय काय कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन आपण पहिल्यांदा वाचून घेऊया.
जे काही सिंक्रोनस मोटर आहे ते सिंक्रोनस मोटर असेल, जनरेटर असेल, ऑलवेज असेल तर काय करेल बघा, डिलिव्हर करण्याचं काम करेल. अच्छा, या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, draws a leading power factor current and lagging power factor current respectively, draws a lagging power factor and a leading power factor current respectively, operates under constant power region and constant torque region, operates under constant torque region and constant power region. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 तर ऑलरेडी दिलेले आहेत. आता सिंक्रोनस जनरेटर असेल, ओव्हर एक्साइटेड असेल तर या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा कसा असेल, लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल. मोटर असेल, ओव्हर एक्साइटेड असेल, पॉवर फॅक्टर हा असेल लीडिंग पॉवर फॅक्टर. आणि काय सांगितलेलं आहे, रिस्पेक्टिव्हली सांगितलेलं आहे. म्हणजे सिंक्रोनस मोटर काय करेल, ड्रॉज लॅगिंग पॉवर फॅक्टर करंट अँड सिंक्रोनस मोटर काय करेल, ड्रॉज लीडिंग पॉवर फॅक्टर करंट रिस्पेक्टिव्हली. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. ओके, ही झाली गोष्ट कोणाच्या बाबतीमध्ये, तर इन्व्हर्टेड व्ही कर्वच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. अगेन हा क्वेश्चन रिसेंटचा क्वेश्चन आहे. अंडर एक्साइटेड अल्टरनेटर विल ऑपरेट ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर, चुकीचा आहे. ओव्हर एक्साइटेड अल्टरनेटर विल ऑपरेट ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर, अच्छा ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे का, तर नाही. ओव्हर एक्साइटेड अल्टरनेटर विल ऑपरेट ऍट युनिटी पॉवर फॅक्टर, हेही चुकीचं आहे. ओव्हर एक्साइटेड अल्टरनेटर विल ऑपरेट ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपण याच्याबद्दलच डिस्कशन करत होतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉमन पॅरामीटर. हा वर्ड महत्वाचा आहे. कन्सिडर्ड फॉर ड्रायव्हिंग व्ही अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व्ह फॉर द 3 फेज सिंक्रोनस मोटर. कॉमन पॅरामीटर कोणता आहे, व्ही कर्व असेल तर कोणामध्ये असेल, IA वर्सेस IF मध्ये असेल. इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये असेल, तर हा असेल पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट असेल IF. म्हणजे फील्ड करंट हा काय बघा, कॉमन पॅरामीटर आहे या दोघांमधला. द व्ही कर्व इन सिंक्रोनस मशीन इज प्लॉट ऑफ, कोणाचा प्लॉट आहे, तर IA वर्सेस IF. पण कोणाकोणामधला प्लॉट आहे आणि कोणत्या ऍक्सिस वरती आहे, तर IA हा कुठल्या ऍक्सिस वरती आहे, तर हा Y ऍक्सिस वरती आहे. आणि IF कोणत्या ऍक्सिस वरती आहे, तर X ऍक्सिस वरती आहे. म्हणजे पॉवर फॅक्टरचा तर विषय नाही आहे. आर्मेचर करंट ऑन Y ऍक्सिस अँड टाइम ऑन X ऍक्सिस नाही का, नाही, टाइम नाही याच्यामध्ये. आर्मेचर करंट ऑन Y ऍक्सिस अँड फील्ड करंट ऑन X ऍक्सिस. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, द टॉर्क अँगल डेल इज द अँगल बिटवीन, कुणामधला अँगल आहे, रोटर फील्ड ऍक्सिस अँड रिझल्टंट फ्लक्स ऍक्सिस, रोटर फील्ड ऍक्सिस अँड स्टेटर फील्ड ऍक्सिस, रोटर फील्ड अँड म्युच्युअल, स्टेटर अँड रिझल्टंट नाही. कुणामधला, तर स्टेटर फील्ड ऍक्सिस आणि रोटर फील्ड ऍक्सिस मधला अँगल आहे, त्याला आपण म्हणतो टॉर्क अँगल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 150 किलोवॅट 1200 RPM 250 volt 3-phase delta connected synchronous motor has a synchronous reactance of 1 ohm per phase. If excitation voltage is fixed at 400 volt per phase, the power output at a torque angle of 30 degree is. अच्छा, या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे, पॉवर आउटपुट या केसमध्ये किती असेल, जर टॉर्क अँगल हा 30 डिग्री दिला असेल तर. आता या ठिकाणी आपल्याकडे डेटा दिलेला आहे. अगेन सिंक्रोनस रिएक्टन्स हा सिंगल दिलेला आहे, 1 ओहम दिलेला आहे. पॉवर आउटपुट P इज इक्वल टू EV डिवाइडेड बाय एक्सेस साइन ऑफ डेल. हे आपल्याकडे पॉवर आउटपुट असतं. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. एक्साइटेशन व्होल्टेज किती आहे, 400 इंटू व्होल्टेज दिलेलं किती आहे, 250 डिवाइडेड बाय एक्सेस किती आहे, 1 इंटू साइन ऑफ 30. कारण या ठिकाणी डेल दिलेला आहे किती, 30 दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवल्या तर आन्सर काय येईल बघा, आन्सर येईल किती, 50 किलोवॅट. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. ओके, याचा आन्सर काय येईल बघा, 50 किलोवॅट हे या ठिकाणी काय येईल, राईट आन्सर येईल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द लोड अँगल व्हेन द पॉवर आउटपुट ऑफ सलाइन पोल सिंक्रोनस जनरेटर इज मॅक्सिमम. आता लोड अँगलची या ठिकाणी व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. कधी तर सलाइन पोल मशीनचं जनरेटेड पॉवर आउटपुट काय असेल, मॅक्सिमम असेल. आता सलाइन पोल मशीनचं पॉवर आउटपुट काय असतं, तर इलेक्ट्रिकल पॉवर असते. ते काय असते, EV डिवाइडेड बाय XD साइन ऑफ डेल
प्लस व्ही स्क्वेअर बाय 2 इंटू 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस 1 डिवायडेड बाय एक्स डी इंटू साइन ऑफ 2 डेल अशा पद्धतीचं पॉवर आउटपुट आपल्याला कुठे भेटतं बघा सलाइन पोल मशीनच्या केसमध्ये. आता याच्यामधून जी काय फर्स्ट टर्म आहे ती फर्स्ट टर्म जी काय आहे ती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर. हिला काय म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर. आणि जी काय सेकंड टर्म आहे ती सेकंड टर्म आहे बघा रिलक्टन्स पॉवर. कोणते रिलक्टन्स पॉवर. ही पॉवर कोणामुळे येतोय तर ही पॉवर येते रिलक्टन्स टॉर्कमुळे येते. मग रिलक्टन्स टॉर्क कोणामुळे येतोय तर दोन पद्धतीचे रिएक्टन्स आहेत. कोणते एक्स डी आणि एक्स क्यूब. याच्यामुळे काय येते बघा रिलक्टन्स टॉर्क येते आणि त्याच्यामुळे रिलक्टन्स पॉवर येते. आता जी काही पी रिलक्टन्स आहे ती पी रिलक्टन्स इज इक्वल टू 15 to 20% ऑफ टोटल पॉवर पी आहे. ओके या गोष्टीच्या बद्दल लक्षात ठेवायचे. अगेन जी काही रिलक्टन्स पॉवर आहे त्या रिलक्टन्स पॉवरची मॅक्झिमम व्हॅल्यू कधी येईल तर ज्यावेळेस डेल इज इक्वल टू 45 डिग्री असेल त्यावेळेस रिलक्टन्स पॉवर ही काय होईल बघा मॅक्झिमम होईल. ओके त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर मॅक्झिमम कधी होईल. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर मॅक्झिमम ईबी डिवाइड बाय एक्सडी साइन डेल मॅक्झिमम कधी होईल तर ज्यावेळेस डेल इज इक्वल टू 90 डिग्री असेल त्यावेळेस ही पॉवर काय होईल मॅक्झिमम होईल. ओके म्हणजे ही टोटल पॉवर कोणाची आहे तर सलाइन पोल मशीनची पॉवर आहे. म्हणजे सलाइन पोल पॉवर मशीनच्या केसमध्ये पॉवर मॅक्झिमम कधी होते जर सपोज या ठिकाणी आपण पी घेतला या ठिकाणी आपण डेल घेतला तर फर्स्ट आहे आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर जी की या ठिकाणी कुठे मॅक्झिमम होते डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. सेकंड आपल्याकडे आहे कोणती रिलक्टन्स पॉवर मॅक्झिमम कुठे होते तर 45 डिग्रीलाच या ठिकाणी काय होते बघा मॅक्झिमम या ठिकाणी होते. म्हणजे अशा पद्धतीची आपल्याकडे ही पॉवर आहे जिला आपण म्हणतोय रिलक्टन्स पॉवर 45 डिग्रीला ही काय होते बघा मॅक्झिमम होते. आता या दोन्ही पॉवरचा जर आपण रिझल्टंट घेतला तर तो रिझल्टंट कुठे येईल बघा अशा पद्धतीने कुठेतरी या ठिकाणी रिझल्टंट शिफ्ट होताना दिसेल. म्हणजे ही जी काय पॉवर आहे ती पॉवर बघा 90 डिग्री पेक्षा कमीला या ठिकाणी मॅक्झिमम होते. म्हणजे या केसमध्ये जी काय पी मॅक्स असेल सलाइन पोलची ती कुठे असेल बघा मॅक्झिमम ती जनरली असेल 60 ते 70 डिग्रीच्या आसपास मध्ये काय असेल मॅक्झिमम या ठिकाणी जाईल. पण 60 ते 70 डिग्री त्याच्यामध्ये ऑप्शन आहे का तर नाही. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा नन ऑफ दी अबोध असेल. जनरली पी मॅक्स मॅक्झिमम कुठे असेल सलाइन पोल मशीनची तर डेल हा लेस दॅन 90 डिग्री असेल तर. म्हणजे याच्यामध्ये जर ऑप्शन असता शेवटचा एफ हा जर ऑप्शन असता एफ इज इक्वल टू जर व्हॅल्यू असते लेस दॅन 90 डिग्री म्हणजे डेल इज लेस दॅन 90 डिग्री तर हा या ठिकाणचा एफ ऑप्शन या ठिकाणी करेक्ट झाला असता. हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कोणाच्या केसमध्ये तर सलाइन पोल मशीनच्या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे सलाइन पोल सिंक्रोनस जनरेटर कनेक्टेड इनफाइनाइट बस बार द मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर्ड ऍट द लोड अँगल ऑफ. अच्छा आता सेम क्वेश्चन आहे आपण आताच डिस्कशन केलं कुठं असेल तर डेल इज लेस दॅन 90 डिग्रीला असेल. आता डेल इज इक्वल टू 45 डिग्रीला मॅक्झिमम कोण असेल तर या ठिकाणी रिलक्टन्स पॉवर या ठिकाणी मॅक्झिमम असेल जी की पी रिलक्टन्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 1 डिवाइडेड बाय एक्स क्यूब मायनस 1 डिवाइडेड बाय एक्स डी साइन ऑफ 2 डेल ही पॉवर मॅक्झिमम असेल डेल इज इक्वल टू 45 डिग्रीला. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर पी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इज इक्वल टू ईव्ही डिवाइडेड बाय एक्स डी साइन ऑफ डेल ही मॅक्झिमम कुठे असेल तर डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. त्याचबरोबर सिलेंड्रिकल रोटार मशीनची आउटपुट पॉवर पी आउट इज इक्वल टू ईव्ही डिवाइडेड बाय एक्स साइन डेल ही मॅक्झिमम कुठे असेल तर डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला ही सुद्धा मॅक्झिमम असेल. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत कुणाबद्दल पॉवरच्या बाबतीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 480 megawatt 3-phase star connected synchronous generator has a rated voltage of 20 kV at a power factor of 0.8. The line current when the operating at full load rated condition is. आता या ठिकाणी आपल्याकडे लाईन करंट विचारलेला आहे. जनरली पॉवर दिलेला आहे व्होल्टेज दिलेला आहे पॉवर फॅक्टर दिलेला आहे लाईन करंट विचारलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे पॉवर आउटपुट P इज इक्वल टू √3 बेसिक इक्वेशन आहे इंटू VL इंटू IL इंटू कॉस ऑफ फाय. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काय काय दिले हा दिलेला आहे VL दिलेला आहे कॉस फाय दिलेला आहे विचारलेला काय IL विचारलेला आहे. याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल IL इज इक्वल टू P किती आहे 480 इंटू 10 टू द पॉवर 6 मेगावॅट मध्ये आहे इंटू व्होल्टेज किती आहे इंटू √3 इंटू व्होल्टेज किती आहे तर 20 kV म्हणजे 28 10 टू द पॉवर 3 इंटू पॉवर फॅक्टर आहे 0.8. जर याचा आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आन्सर काय ते चेक करूया आपण 480 इंटू 10 टू द पॉवर 6 डिवाइडेड बाय √3 इंटू 20,000
इंटू 0.8 जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येते 17.32 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड इज द काय असेल या केसमध्ये राईट आन्सर असेल. हा बेसिक क्वेश्चन होता पॉवर इक्वेशन वरती. आता या ठिकाणी क्वेश्चन बघा नेक्स्ट. हायड्रॉलिक टर्बाइन टर्निंग ॲट 100 आर पर मिनिट म्हणजे 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट. या ठिकाणी हा जो काही आर आहे तो आर म्हणजे काय तर रिव्हॉल्युशन पर मिनिट इज कपल्ड टू द सिंक्रोनस जनरेटर. If the induced voltage has a frequency of the 50 Hz, then how many poles does the rotor have? अच्छा, या ठिकाणी रोटरचे पोल या ठिकाणी विचारलेले आहेत आणि इंड्युस्ड फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिलेली आहे किती आहे तर 50 हर्ट्ज आहे. आता आपण कोणाच्या केसमध्ये पाहतो, इंडक्शन मशीनच्या केसमध्ये पाहतो दोन पद्धतीच्या फ्रिक्वेन्सी असतात. एक असते सप्लाय फ्रिक्वेन्सी, दुसरी असते रोटरची करंटची फ्रिक्वेन्सी. आता रोटरची करंटची फ्रिक्वेन्सी ती कशाच्या कारणामुळे तर स्लिपमुळे येतं. पण या ठिकाणी स्लिप हा असा काय कन्सेप्ट आहे का नाही, कारण जेवढ्या स्पीडला या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड असेल, जेवढ्या स्पीडला स्टेटर मॅग्नेटिक फील्ड रोटेट करेल तेवढ्या स्पीडला या ठिकाणचं रोटर या ठिकाणी काय करतंय रोटेट करण्याचं काम करतंय. टर्बाईनचं स्पीड दिलेलं आहे किती 100 आर पर मिनिट म्हणजेच या ठिकाणी 100 RPM हे काय बघा त्याचं स्पीड आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती असतो NS इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय P हा फॉर्म्युला असतो. याच्यावर आपल्याला काय करायचं पोल कॅल्क्युलेट करायचं तर P इज इक्वल टू 120 इंटू F डिवायडेड बाय NS किती आहे 100 आहे. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 हा 0 गेला. आन्सर काय येईल 60 पोल येतील. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. In a saline pole synchronous motor, the developed reluctance torque attains the maximum value when the load angle in electrical degree is 45 degree. आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेला आहे. हा क्वेश्चन कधीचा आहे बघा गेट इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर मॅक्झिमम कधी असेल, ही काय झाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर मॅक्झिमम झाली, ही कोणती आहे तर P रिलक्टन्स पॉवर आहे. कोणामुळे येते तर XD आणि XQ मुळे येते. हे कुणा XD आणि X मुळे काय येते टाके ना रिलक्टन्स टॉर्क ही येते. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. पण क्वेश्चन या ठिकाणी कसा होता रिलक्टन्स टॉर्क बद्दल या ठिकाणी क्वेश्चन होता. आता आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला असतो पॉवरचा. आता आपल्याला विचारलेला आहे रिलक्टन्स टॉर्क बद्दल. मग रिलक्टन्स टॉर्क जनरली काय असतं, जी काय पॉवर असते ती पॉवर इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू P डिवायडेड बाय ओमेगा. मग या ठिकाणचं टॉर्क रिलक्टन्स टॉर्क काय असेल किंवा टोटल टॉर्क काय असेल सलाइन पोल मशीनचा तर टॉर्क इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ओमेगा इंटू या ब्रॅकेट मध्ये असेल EV डिवायडेड बाय XD साइन ऑफ डेल प्लस V² बाय 2 इंटू 1 डिवायडेड बाय XQ मायनस 1 डिवायडेड बाय XD साइन ऑफ 2 डेल. हा फॉर्म्युला असेल बघा टोटल टॉर्कचा. याच्यापैकी 1 डिवायडेड बाय ओमेगा इंटू ही टर्म काय झाली रिलक्टन्स टॉर्क झालं आणि हे काय झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क. देअरफॉर हा जो काय ओमेगा आहे तर ओमेगाला आपण रिप्लेस करू शकतो 2πn डिवायडेड बाय 60 म्हणजेच या ठिकाणी आपण 60 डिवायडेड बाय 2πn असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच वन ऑफ द फॉलोइंग रिलक्टन्स पॉवर डेव्हलपड कोणामध्ये तयार होईल तर सलाइन पोल अल्टरनेटर मध्ये तयार होईल. नॉन सलाइन पोल म्हणजे त्या ठिकाणी सिलेंड्रिकल पोल असतात. ओके, याच्यामध्ये होईल का नाही का कारण याच्यामध्ये सिंगल रिॲक्टन्स असतो. कारण याच्यामध्ये जो काही एअर गॅप आहे तो एअर गॅप कसा आहे बघा युनिफॉर्म एअर गॅप असतो. याच्यामध्ये कसा असतो एअर गॅप नॉन युनिफॉर्म असतो. कसा नॉन युनिफॉर्म. कुठं असतो नॉन युनिफॉर्म अलॉंग द XD एअर गॅप काय असतो मिनिमम असतो. अलॉंग द XQ एअर गॅप कसा असतो मॅक्सिमम एअर गॅप असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे द पॉवर फॅक्टर ऑफ एन अल्टरनेटर डिपेंड्स ऑन. अल्टरनेटरचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो पॉवर फॅक्टर कशावरती डिपेंड असतो लोड वरती असेल स्पीड वरती असेल कोर लॉस असेल की आर्मेचर लॉसेस असेल. आता अल्टरनेटरच्या केसमध्ये जो काही पॉवर फॅक्टर असतो जनरली तो पॉवर फॅक्टर हा डिपेंड असतो कुणावरती तर लोड वरती डिपेंड असतो. मग ते लोड कोणत्या कोणत्या पद्धतीचे असेल लोड हा RL लोड असेल, लोड हा RC लोड असेल किंवा लोड हा प्युअरली रेजिस्टिव्ह लोड असेल. त्याच्यानुसार त्याचा पॉवर फॅक्टर हा काय होतो चेंज होत राहतो. मग त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन दिलेलं आहे. द पॉवर फॅक्टर ऑफ एन अल्टरनेटर डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ द लोड. इन केस ऑफ द it is infinite bus then the power factor of the alternator depends upon the excitation of the alternator. जर इन्फायनाइट बसला कनेक्ट केला असेल तर पॉवर फॅक्टर हा चेंज होईल कोणानुसार तर एक्साइटेशन नुसार चेंज होईल. पण जनरली पॉवर फॅक्टर कशावरती डिपेंड असेल तर लोड वरती डिपेंड असेल. अकॉर्डिंग टू द लोड द अल्टरनेटर प्रोव्हाइड्स बोथ रिएक्टिव्ह अँड रिअल पॉवर.
हे बरोबर आहे. व्हेन द लोड इज RL म्हणजे इंडक्टिव्ह लोड असेल त्यावेळेस लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवरची गरज आहे. दॅट पॉवर हॅज टू बी प्रोव्हाइडेड बाय द अल्टरनेटर. व्हेन द लोड इज कॅपॅसिटिव्ह लोड इट रिक्वायर लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर अँड दॅट पॉवर इज प्रोव्हाइडेड बाय द अल्टरनेटर. ओके, म्हणजे जो काही लोड आहे तो लोडनुसार काय होतोय, पॉवर फॅक्टर हा चेंज होतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. द नेसेसरी कंडिशन फॉर द पॅरलल ऑपरेशन ऑफ द टू अल्टरनेटर इज, नेसेसरी कंडिशन कोणती आहे तर फेज सिक्वेन्स सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, टर्मिनल व्होल्टेज काय पाहिजे सेम पाहिजे. ऑल ऑफ दी अबो या केसमध्ये काय बघा याचा करेक्ट आन्सर आहे. याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन. नेसेसरी कंडिशन कोणते आहेत तर फेज सिक्वेन्स ऑफ द बसबार व्होल्टेज अँड द इनकमिंग मशीन काय पाहिजे सेम पाहिजे. द बसबार व्होल्टेज अँड इनकमिंग मशीन टर्मिनल व्होल्टेज काय पाहिजे इन फेज पाहिजे. टर्मिनल व्होल्टेज ऑफ द इनकमिंग मशीन अँड द अल्टरनेटर विच टू बी कनेक्टेड इन पॅरलल काय पाहिजे सेम पाहिजे. आणि फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे सेम पाहिजे. ह्या कशा आहेत बघा नेसेसरी कंडिशन आहेत. द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आर ड्रॉन फॉर द सलाइन पोल मोटार. सलाइन पोल मोटरसाठी खालील पैकी कॅरेक्टरिस्टिक ड्रॉन केलेला आहे. मग या कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलेलं आहे, या ऍक्सिस वरती टॉर्क दिलेला आहे आणि या ऍक्सिस वरती डेल हा अँगल दिलेला आहे. द कर्व बी रिप्रेझेंट, हा क्वेश्चन बघा रिसेंटली IAS इलेक्ट्रिकलला विचारलेला आहे. ओके, IAS इलेक्ट्रिकलच्या प्रिलिमला. आता या ठिकाणी टॉर्क आहे आणि या ठिकाणी लोड आहे, म्हणजे हा टॉर्क अँगल कॅरेक्टरिस्टिक आहे. आता कर्व बी कुठं आहे तर कर्व बी इथं आहे. हा कर्व बी रिप्रेझेंट काय करतोय तर अशा पद्धतीचा कर्व बी रिप्रेझेंट करतोय. या ठिकाणी बघा ही मॅक्झिमम पॉवर दिलेला आहे कुठं तर 90 डिग्रीला. हा कर्व सी बघा अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. हा 90च्या अगोदर मॅक्झिमम होतोय. आणि कर्व ए बघा या पद्धतीने असा हा कर्व ए आहे. याच्यामध्ये या ठिकाणी हा कर्व ए आहे, या ठिकाणी हा कर्व बी आहे आणि हा कर्व सी आहे. अशा पद्धतीचा कर्व आपण टॉर्कच्या पॉवरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ड्रॉ केला होता. आता या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर ऑफर होते कुठं तर डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. पण ही पॉवर आहे का तर नाही. या ठिकाणी काय होतंय मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी ऑफर होत आहे. पण हे मॅक्झिमम टॉर्क कोणता असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क असेल. का कारण या ठिकाणी ते 90 डिग्रीला मॅक्झिमम होत आहे. आता रिलक्टन्स टॉर्क मॅक्झिमम कुठं होईल तर डेल इज इक्वल टू 45 डिग्रीला मॅक्झिमम होईल. मग या ठिकाणी जो काही रिलक्टन्स टॉर्कचा जो काही कर्व असेल तो कर्व कोणता आहे, या ठिकाणी हे मॅक्झिमम आहे. म्हणजे हा काय असेल बघा टी रिलक्टन्स, हा असेल टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि टोटल जे काही टॉर्क आहे ते टोटल टॉर्कचा कर्व कोणता असेल बघा हा टोटल टॉर्कचा कर्व असेल. या केसमध्ये करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन नंबर सेकंड हेच काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. टू पॅरलल अल्टरनेटर ईच रेटेड ॲट 11 kV 50 MVA and each having a sub-transient reactance of 15% and are connected to the bus bar. What is the fault level for a fault on one of the feeder near the bus bar? अच्छा या ठिकाणी दोन अल्टरनेटर दिलेले आहेत. दोन अल्टरनेटर असतील त्याचा जो काही सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स आहे तो सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स काही अशा पद्धतीने असेल. तो सब ट्रान्झिएंट रिएक्टन्स किती दिलेला आहे 15% दिलेला आहे. म्हणजे याचा 15% याचा 15% याची केव्ही रेटिंग दिलेली आहे का तर एमव्ही रेटिंग दिलेली आहे. किती 50 MVA दिलेले आहे. जर फॉल्ट या ठिकाणी ऑकर झाला तर या ठिकाणी फॉल्ट लेवल काय असेल म्हणजे फॉल्ट कॅपॅसिटी काय असेल. आता हे दोन अल्टरनेटर आहेत त्याचा दोघांचा रिएक्टन्स दिलेला आहे. यांचा कंबाइंड रिएक्टन्स किती होईल बघा एक्स इक्वलंट इज इक्वल टू तर 7.5% होईल. ह्या दोघांचे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग या ठिकाणी फॉल्ट लेवल किती होईल बघा 50 MVA डिवायडेड बाय 7.5% म्हणजे 50 डिवायडेड बाय या ठिकाणी याला काय करा पर्सेंटेज करा 50 MVA डिवायडेड बाय 7.5 म्हणजे काय होईल आन्सर या ठिकाणी 6.67 MVA हे या ठिकाणी काय होईल बघा करेक्ट आन्सर होईल. याला पर्सेंटेज मध्ये आहे म्हणजे याला काय करा डिवाइड बाय 100 करा म्हणजे हे मल्टिप्लाय बाय 100 होईल. ऑप्शन नंबर याचा काय असेल बघा फर्स्ट आन्सर याचा करेक्ट असेल. 5 अल्टरनेटर या ठिकाणी अल्टरनेटर किती आहेत 5 ईच rated for a 10 MVA 11 kV with a 25% reactance operate in parallel. What will be the short circuit level in the bus bar? आता 5 अल्टरनेटर आहेत म्हणजे 5 अल्टरनेटर फर्स्ट झाला, सेकंड झाला, थर्ड झाला, फोर्थ झाला आणि हा फिफ्थ झाला. हे काय करतात पॅरलल मध्ये एकमेकांबरोबर ऑपरेट करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाची रेटिंग किती आहे तर 10 MVA आहे आणि यांचा रिएक्टन्स किती आहे तर 25% आहे. यांचा इक्वलंट किती येईल तर 25 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 5% विच इज इक्वल टू 0.05 हा काय येईल यांचा इक्वलंट रिएक्टन्स येईल. आता या ठिकाणी शॉर्ट सर्किट लेवल या ठिकाणी विचारलेले आहे. शॉर्ट सर्किट लेवल इज इक्वल टू गिवन MVA किती आहे 10 MVA आहे डिवायडेड बाय एक्स इक्वलंट किती आहे 0.05
5 ओके therefore 10 divided by 0.05 is equal to 200 काय याचा आन्सर which is equal to 200 MVA ही काय बघा या ठिकाणची शॉर्ट सर्किट लेवल येईल ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया Which of the following statement is not true for the synchronous motor? Synchronous motor साठी खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे Can be made operate from lagging to leading power factor बरोबर आहे No requirement of the excitation rotor अच्छा या ठिकाणी गलती झाली याची का गलती झाली कारण आपल्याला एक्साइटेशनची गरज आहे हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे नो सेल्फ स्टार्टिंग हे स्टेटमेंट बरोबर आहे स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट फ्रॉम नो लोड टू फुल लोड हे स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत जे काही सेकंड नंबर आहे ते सेकंड नंबर स्टेटमेंट काय बघा इनकरेक्ट आहे नॉट करेक्ट आहे का कारण या ठिकाणी डीसी एक्साइटेशनची गरज आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन याचं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 1 काय ऑप्शन नंबर 2 काय ऑप्शन नंबर 3 काय ऑप्शन नंबर 4 काय आहे हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्सप्लेनेशन एकदा वाचून घ्या while starting synchronous motor its field winding should be आता ज्यावेळेस आपण सिंक्रोनस मोटरला स्टार्ट करतोय ऍक्च्युअली जी काय सिंक्रोनस मोटर आहे ते सिंक्रोनस मोटर कशी आहे तर ही सिंक्रोनस मोटर नॉट सेल्फ स्टार्टिंग आहे कशी आहे नॉट सेल्फ स्टार्टिंग मग हिला स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतोय जे काही रोटरचे जे काही पोल फेस आहे त्याच्यामध्ये काय करतोय आपण डॅम्पर वाइंडिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय मग डॅम्पर वाइंडिंग प्रोव्हाइड केल्यानंतर जे काही फील्ड वाइंडिंग आहे त्या फील्ड वाइंडिंगला आपण काय करतोय बघा शॉर्ट करण्याचं काम करतोय शॉर्ट का करतोय कारण ज्यावेळेस आपण फील्ड वाइंडिंगला या ठिकाणी शॉर्ट करूया त्यावेळेस ज्या पद्धतीने स्क्विरल केज इंडक्शन मध्ये रोटर बार हे शॉर्ट केले असतात त्याच पद्धतीने याही ठिकाणी काय करतो आपण फील्ड वाइंडिंगला या ठिकाणी तसं करतोय शॉर्ट करतोय जेणेकरून जे काही सिंक्रोनस मोटर आहे ते सिंक्रोनस मोटर काय होईल स्टार्ट होईल आणि रन होईल काय म्हणून ऍज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून रन होईल पण ती इंडक्शन मोटर म्हणून रन होते म्हणजे येणार काय असेल लेस दॅन एनएफ असेल ऍक्च्युअली ज्यावेळेस एक ऑप्टिमल स्पीड येईल त्या केसमध्ये आपण काय करूया या ठिकाणी डीसी एक्साइटेशन लावूया म्हणजे डीसी एक्साइटेशन देऊया कोणाला फील्डला मग ज्यावेळेस आपण डीसी एक्साइटेशन देऊया त्या केसमध्ये काय होईल बघा याचे पोल तयार होतील आणि ते पोल या ठिकाणी अपोजिट पोलची तयार होतील दॅट ऑफ द स्टेटर मग हे दोन्ही पोल काय करतील एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करतील लॉकिंग या ठिकाणी तयार होतील आणि त्यानंतर काय होईल जे काही मशीन आहे ती मशीन या ठिकाणी सिंक्रोनस मोटर म्हणून सिंक्रोनस स्पीडला रोटेट करण्यास चालू करेल म्हणजे याचा आन्सर काय असेल बघा केप्ट शॉर्ट सर्किट असतील ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ द सिंक्रोनस मोटर कॅन बी रिव्हर्स्ड बाय डायरेक्शन चेंज करायचे आहे आपल्याला काय चेंज करावं लागेल जो काही सप्लायचा फेज सिक्वेन्स आहे तो फेज सिक्वेन्स चेंज करावा लागेल मग जर आर वाय बी असेल त्याचा काय करावं लागेल आर बी वाय चेंज करावं लागेल पण जर फेज सिक्वेन्स हा आर वाय बी दिला असेल तर हा काय झाला सपोज पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स झाला तर वाय बी आर त्याचबरोबर बी आर वाय हे सगळे फेज सिक्वेन्स कसे आहेत बघा पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स आहेत अशा पद्धतीने फेज सिक्वेन्स आपण चेंज केल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही फेज सिक्वेन्स चेंज करतोय म्हणजे काय कोणत्या तरी दोन्ही फेजेसला काय करायचं इंटरचेंज करायचं म्हणजे आर वाय बी आहे तर आर बी वाय घ्या किंवा या ठिकाणी वाय बी आर आहे तर वाय आर बी घ्या अशा पद्धतीचा फेज सिक्वेन्स म्हणजे ऑप्शन नंबरचा काय असेल बघा ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे an induction motor and synchronous motor are connected to the common feeder line to operate feeder at unity power factor the synchronous motor should be अच्छा हा क्वेश्चन या ठिकाणी मस्त आहे या ठिकाणी काय बघा इंडक्शन मोटर आहे आणि या ठिकाणी सिंक्रोनस मोटर आहे आता इंडक्शन मोटर ऑलवेज वर्क कुठे करते तर लॅगिंग पॉवर फॅक्टरला वर्क करते सिंक्रोनस मोटर कुठे वर्क करते तर ही लॅगिंगला वर्क करते लीडिंगला वर्क करते आणि युनिटी पॉवर फॅक्टरलाही वर्क करते फीडर बरोबर या ठिकाणी यांना काय केलेलं आहे कनेक्ट केलं आहे फीडरला कुठं ऑपरेट करायला लावायचं आहे तर फीडरला युनिटी पॉवर फॅक्टरला या ठिकाणी वर्क करायला लावायचं आहे फॉर एक्झाम्पल हा फीडर असेल यांना कुठं आणायचा तर युनिटी पॉवर फॅक्टरला आणायचा आहे आता या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा लॅगिंग आहे या ठिकाणचा पॉवर फॅक्टर जर हा युनिटी पॉवर फॅक्टर असेल तर हे दोन्ही मिळून याला युनिटी पॉवर फॅक्टरला वर्क करू शकतील का तर नाही का कारण या ठिकाणी लॅगिंगचं डिमांड असेल या ठिकाणी युनिट असेल म्हणजे फीडर हा युनिटी पॉवर फॅक्टरला वर्क करू शकणार नाहीये हा लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे ज्यावेळेस आपण सिंक्रोनस मोटरला सुद्धा लीडिंग पॉवर फॅक्टर वरती वर्क करायला लावूया त्यावेळेस हा लॅगिंगचा इफेक्ट काय करेल कॉम्पन्सेट करेल आणि जेणेकरून हा फीडर काय करेल युनिटी पॉवर फॅक्टरला वर्क करण्यास तयार होईल म्हणजे या केसमध्ये काय असेल जे काही सिंक्रोनस मोटर आहे ते सिंक्रोनस मोटरला आपल्याला काय करावं लागेल तर लीडिंग पॉवर फॅक्टरला वर्क करावं लागेल मग लीडिंग पॉवर फॅक्टरला सिंक्रोनस मोटर वर्क कधी करेल ज्या वेळेस ती ओव्हर एक्साइटेड असेल त्या केसमध्ये ओके म्हणजे काय असेल
ती ज्यावेळेस ओव्हर साईड असेल त्यावेळेस ती लिडिंग पॉवर फॅक्टरला वर्क करेल. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, सिलेंड्रिकल जनरेटर विथ इंटरनल व्होल्टेज दिलेला आहे, ई दिलेला आहे आपल्याकडे इज इक्वल टू 0.2 pu, एक्सेस दिलेला आहे इज इक्वल टू 1 pu, कनेक्टेड लाईन रिएक्टन्स दिलेला आहे, अगेन या ठिकाणी लाईनचा रिएक्टन्स एक्सेल इज इक्वल टू 0.5 pu, राउंड रोटार सिंक्रोनस मोटार ऑफ सिंक्रोनस रिएक्टन्स दिलेला आहे, अगेन एक्सेस एक दिलेला आहे 1.2 pu, ह्या सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये 1.2. एक्सायटेशन व्होल्टेज या ठिकाणी दिलेला आहे किती, तर E इज इक्वल टू 1.3 pu. आता इंटरनल व्होल्टेज आहे सपोज या ठिकाणी हे V असेल, वेन 0.5 पर युनिट पॉवर इज सप्लाइड, म्हणजे जी काय पॉवर आहे ती पॉवर दिलेली आहे किती 0.5 पर युनिट. देन द अँग्युलर डिफरन्स बिटवीन द रोटार वुड बी, जो काय अँग्युलर डिफरन्स आहे तो अँग्युलर डिफरन्स काय आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला माहिती पाहिजे फॉर्म्युला P इज इक्वल टू EV डिवाइडेड बाय x इंटू साइन डेल. पण या ठिकाणी जो काय x दिले ते x कसे दिलेत बघा, जास्त दिले तर हा सिंक्रोनस जनरेटरचा रिएक्टन्स दिलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी लाईनचा रिएक्टन्स दिलेला आहे, त्यानंतर अगेन राउंड रोटर सिंक्रोनस मोटरचा रिएक्टन्स दिलेला आहे, म्हणजे या सगळ्या रिएक्टन्स आपल्याला बेरीज करावी लागेल. या ठिकाणी पॉवर दिलेला आहे 0.5 pu इज इक्वल टू E इंटू V, म्हणजे 1.35 इंटू 0.5 डिवाइड बाय रिएक्टन्स किती दिले तर हा एक आणि हा एक, सगळ्यांची बेरीज करा. 1 प्लस 0.5 1.5 प्लस 1.2 इज इक्वल टू 2.7 इंटू या ठिकाणी साइन डेल आपल्याला दिलेला आहे, कॅल्क्युलेट करायचा. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, आन्सर काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येईल 0.2, सॉरी या ठिकाणी जो काही इंटरनल व्होल्टेज दिलेला आहे इंटरनल व्होल्टेज किती दिलेला आहे बघा 2 pu दिलेला आहे, म्हणजे 2.0 pu दिलेला आहे, या ठिकाणी हा 2 झाला, म्हणजे विच इज इक्वल टू काय होईल बघा 2.7 डिवाइडेड बाय 2.7 इंटू साइन ऑफ डेल होईल, हे दोघे एकमेकाला कॅन्सल राहतील. साइन डेल इज इक्वल टू काय राहिलं 0.5 राहिलं, देअरफॉर डेल इज इक्वल टू काय होईल बघा साइन इनव्हर्स ऑफ 0.5 विच इज इक्वल टू 30 डिग्री. या ठिकाणी काय असेल बघायचं, करेक्ट आन्सर असेल काय करायचं, साइन डेल इज इक्वल टू 0.5, म्हणजे जो काही डेल आहे तो डेल इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 0.5, साइन 30 व्हॅल्यू किती असते तर 0.5 असते. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, a 12 pole 440 volt 50 hertz 3 phase synchronous motor takes line current of 100 ampere at a 0.8 power factor leading, neglecting losses the torque developed will be. अच्छा, या ठिकाणी टॉर्क किती डेव्हलप होईल हा आपल्याकडे क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. आता मशीन किती पोलची आहे तर 12 पोलची मशीन आहे. ओके, मशीन जर 12 पोलची असेल त्याची फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्ज असेल तर NS इज इक्वल टू 120 F डिवाइडेड बाय P, F फॉर्म्युल्यानुसार 120 इंटू 50 डिवाइडेड बाय 12, स्पीड किती येईल बघा 15 RPM, 15 रिव्होल्यूशन पर मिनिट हे काय येईल आपल्याकडे स्पीड येईल. आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे टॉर्क विचारलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला असतो P इज इक्वल टू ओमेगा टी, देअरफॉर T इज इक्वल टू P डिवाइडेड बाय ओमेगा. आता P आपल्याला या ठिकाणी माहिती नाहीये, पण ही मशीन कशी दिलेली आहे लाईन करंट दिलेला आहे, याच्यामध्ये लॉसेस काय करायला सांगितलं निग्लेक्ट करायला सांगितलं तर मग यानुसार जी काही P असेल जी काही पॉवर असेल ती पॉवर इज इक्वल टू VL IL. मशीन कशी आहे 3 फेज ची मशीन आहे म्हणून √3 ने मल्टिप्लाय करा, √3 इंटू VL IL इंटू कॉस ऑफ फाय डिवाइडेड बाय ओमेगा करूया. आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या √3 इंटू व्हॅल्यू किती आहे व्होल्टेजची 440 इंटू लाईन करंट आहे किती 100 अँपिअर इंटू कॉस फाय आहे किती 0.8 डिवाइडेड बाय ओमेगा म्हणजेच काय असतो तर ओमेगा इज नथिंग बट द 2 पाय n किती आहे 500 RPM डिवाइडेड बाय 60 करा. याचं सगळ्यांचं जर सोल्युशन आपण जर घेतला तर जो काही टॉर्क आहे तर टॉर्क येईल अप्रॉक्सिमेट 1165 न्यूटन मीटर, म्हणजे 1165 न्यूटन मीटर हा काय येईल बघा आपल्याकडे टॉर्क येईल, जे की अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन आपल्याला करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ 3 फेज सिंक्रोनस मोटर हॅज 12 पोल ऑपरेट फ्रॉम 440 50 हर्ट्ज, इट टेक्स लाइन करंट 100 अँपिअर, पॉवर फॅक्टर दिलेला आहे 0.8, इट्स द स्पीड अँड टॉर्क रिस्पेक्टिव्हली. एसी इलेक्ट्रिकल क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे. आताच आपण स्पीड कॅल्क्युलेट केलं, NS इज इक्वल टू 500 RPM असेल आणि टॉर्क किती असेल तर 1165 न्यूटन मीटर टॉर्क असेल, जे की आपण कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे या क्वेश्चन मध्ये फक्त यांनी टॉर्क विचारले होतं, या क्वेश्चन मध्ये त्यांनी ऍडिशनल स्पीड आणि टॉर्क विचारलेलं आहे. 500 RPM आणि 1165 न्यूटन मीटर हे काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅम्पर बार इन केस ऑफ सलाइन पोल रोटर ऑफ हायड्रो अल्टरनेटर
आर युजली इन्सर्टेड इन पोल फेसेस टू. डॅम्पर बार कशासाठी यूज केले असतात तर स्ट्रेन करण्यासाठी. डॅम्प आउट द रोटर ऑसिलेशन ड्यूरिंग द ट्रान्झिएंट स्टेट ओइंग टू सडन चेंज इन द लोड कंडिशन असेल. ओके, रिड्यूस द नो लोड करंट असेल का नाही, हे नसेल, हाई नसेल, हाई नसेल. करेक्ट आन्सर काय असेल, जे काय रोटरचे ऑसिलेशन आहेत ड्यूरिंग द ट्रान्झिएंट पोझिशन मग कशामुळे होतील, ड्यू टू द सडन चेंज इन द लोड कंडिशन. ओके, ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया याच्यावरती. The damping winding produces dash dash when synchronous motor is running at a synchronous speed. आता डॅम्पिंग वाइंडिंगचं काम काय आहे, जर मशीनचं स्पीड हे NR इज नॉट इक्वल टू NS असेल तर आणि तरच डॅम्पर वाइंडिंग या ठिकाणी काय करेल, फंक्शन मध्ये येण्याचं काम करेल. अदरवाइज ती काय करेल बघा, रिलॅक्स राहण्याचं काम करेल. मग जर NR इज लेस दॅन NS असेल तर डॅम्पर वाइंडिंग काय करेल बघा, इंडक्शन मोटरचं टॉर्क डेव्हलप करेल, जेणेकरून NR हा काय करेल, NS ला कॅच करण्याचा प्रयत्न करेल. जर NR इज ग्रेटर दॅन NS असेल तर या केसमध्ये इंडक्शन जनरेटर टॉर्क डेव्हलप करेल, जेणेकरून हा NR ह्या NS च्या क्लोज येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे NR हा काय करेल बघा, NS बरोबर येण्याचा काम करेल, म्हणजे NR जास्ती असेल तो कमी होण्याचं काम करेल. पण या केसमध्ये जे काही टॉर्क आहे ते टॉर्क काय करेल, तो अपोजिट प्रोडक्शन अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे याचं रोटेशन कसं असेल बघा, अपोजिट डायरेक्शन असेल. याचं रोटेशन कसं असेल तर सेम डायरेक्शन असेल. ओके, मग डॅम्पिंग वाइंडिंग produces dash dash when synchronous motor running at a synchronous speed. जर NR is equal to NS असेल तर डॅम्पर वाइंडिंगचं काय काम आहे का, तर नाही. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा EMF या ठिकाणी तयार होणार नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये कोणतेही टॉर्क नसेल, म्हणजेच काय असेल, झिरो टॉर्क असेल. ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर असेल. इन सिंक्रोनस मोटर डॅम्पर वाइंडिंग इज प्रोव्हाइडेड कशासाठी, कुणामध्ये, सिंक्रोनस मोटर मध्ये, स्टॅबिलाइज रोटर मोशन, सप्रेस रोटर ऑसिलेशन, डेव्हलप नेसेसरी स्टार्टिंग टॉर्क. आता कोणामध्ये तर मोटरमध्ये दोन काम आहेत, एक तर रिड्यूस करायचं आहे हंटिंगला आणि सेकंड आहे स्टार्टिंग पर्पज साठी. हे दोन्ही ऑप्शन आहेत का याच्यामध्ये, आहेत. सप्रेस रोटर ऑसिलेशन, रोटर ऑसिलेशन सप्रेस करायचे तर डेव्हलप द नेसेसरी स्टार्टिंग टॉर्क. ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट असेल. 2 and 3 बोथ काय असतील बघा, करेक्ट असतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याकडे नाही येतं. अशा पद्धतीनं आपण जे काही पॉवर जे काही मशीन आहे ते सिंक्रोनस मशीनचा रिव्हिजन पर्पज नुसार आपण याच्याबद्दल बरेच MCQ डिस्कशन केलेले आहेत, जे की अपकमिंग महाजनकोच्या येई आणि JEE एक्झाम साठी महत्त्वाचे आहेत. आता या क्वेश्चनच्या कन्सेप्ट मधूनच आपल्याला महाजनको येई मध्ये आणि JEE मध्ये या ठिकाणी याच्या रिलेटेड कन्सेप्ट येऊ शकतात. हा सेशन कसा वाटला सांगा. जर सेशन सर्वांना आवडला असेल तर सेशनला नक्की लाईक करा, सेशन शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.